आज माझ्या वेट लॉस जर्नीचा 28वा दिवस आहे. गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. रुटीन तेच असतं माझं, फक्त जेवणामध्ये चेंजेस होतात. सकाळी उठून कोमट पाणी, डिटॉक्स वगैरे. तसंच आज पण सकाळी उठून डिटॉक्स वगैरे घेतलं, कोमट पाणीच. त्याच्यानंतर मिल्क कॉफी घेतली विदाऊट शुगर नसतं याच्यामध्ये, आणि निवांत बसून एन्जॉय केली. कॉफी मला भरपूर आवडतं, मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि मी जेव्हा कॉफी घ्यायला जाते ना, काय प्रॉब्लेम आहे, लाईटच चालली जाते. त्याच्यानंतर नाश्त्यामध्ये उकडलेले अंडे घेतले होते 2, म्हणजे एका याचा पिवळा पार्ट घेतला होता आणि एका याचा नाही, म्हणजे कारण की त्याने कॅलरीज वाढतात म्हणून. कॅलरीज डेफिशियन्सी खूप जरुरी आहे, ते खाऊन घेतलं. आणि अंडे खाल्ल्यावर बराच वेळ भूक नाही लागत, कारण की भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं त्याच्यामध्ये. 11-11:30च्या दरम्यान मग मी टरबूज खाल्लं, ते तर असतंच आता उन्हाळा म्हटल्यावर. आणि दिसत असं होतं पण खूप गोड होतं, ते पण एन्जॉय केलं मस्त. आणि डाईट म्हणजे आपल्याला वाटतं उपाशी राहणं, पण तसं काही नसतं. तर थोडं थोडं घ्यायचं मील, तेच डाईट असतं. असं नाही की एकदमच खायचं आणि कमीच खायचं, असं काही नसतं. पण प्रॉपर असतं, त्यालाच डाईट म्हणतात. जेवण प्रॉपर असतं, बाकी काही नाही. त्याच्यानंतर घरातलं सर्व आवरून जेवण करायला घेतलं. इथं मटकीची उसळ होती, सोयाबीनच्या वड्या खारुड्या आलेल्या होत्या, आणि त्याच्यानंतर एक चपाती. निवांत असं बसून जेवण केलं. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. रात्रीच्या जेवणात दुपारचं हेवी झालं होतं म्हणून अंडा भुर्जी, काहीच नव्हतं त्याच्यामध्ये, फक्त मीठ आणि थोडंसं तेल आणि अर्धी चपाती आणि फिश फ्राय, बस एवढंच होतं. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.